दंडोत प्रणाम. आपल्या शरीरामध्ये देवतेचे काल आपण अधिष्ठान बघितलं, तर या अधिष्ठानाबरोबरच देवतेचे मळ पण आपल्याकडे असतात. आणि ज्यावेळेस आपण मायेच्या तमातून बाहेर पडतो त्यावेळेस प्रत्येक देवता आपल्याला आपली मळ जी आहे ती चिटकवत या कर्मभूमीमध्ये आणत असते आणि त्याच मळावरती आपल्या कर्माचे चिन्ह बघून ते आपल्याला सुख आणि दुःख भोगवत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक देवतेच्या पिंडस्था पण असतात आणि त्या पिंडस्थाची जी सुरुवात आहे या 9 देवतेच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर प्रत्येक देवतेची पिंडस्थेची सुरुवात ही पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात होत असते. कर्मभूमीची देवता जी आहे ही मनुष्या शरीरामध्ये अंगठ्यापासून तर घोट्यापर्यंत असते. अष्टदिनी देवता अंगठ्यापासून गुडघ्यापर्यंत असते. अंतराळीची देवता अंगठ्यापासून जांघेपर्यंत असते. स्वर्गीच्या देवता अंगठ्यापासून बेंबीपर्यंत. कैलास वैकुंठीच्या ज्या देवता आहे त्या अंगठ्यापासून वक्षस्थळापर्यंत म्हणजे छातीपर्यंत. शेषशाही शिराब्दीची जी देवता आहे अंगठ्यापासून उरापर्यंत. आणि विश्वदेवता जी आहे अष्टभैरव देवता जी आहे अंगठ्यापासून कंठस्थापर्यंत असते. आणि सर्वात शेवटी जी आहे विश्वदेवता ही आपादमस्तक असते, म्हणजे अंगठ्यापासून आपादमस्तक, कारण ती सर्वात वरची देवता आहे. त्याच्यानंतर चैतन्य देवता आहे. चैतन्य देवतेची मात्र पिंडस्थ आपल्या शरीरात नसते, पण संलग्नाच्या माध्यमातून तिचा मळ आपल्याकडं असतो. आणि म्हणून 81 कोटी सव्वा लक्ष 10 देवतेचे मळ आणि 81 कोटी सव्वा लक्ष 9 देवतेच्या पिंडस्थ आपल्या शरीरात असतात. आणि ह्या आपल्या जीव उद्धारण्यासाठी याचाच आधार घेऊन आपण परमेश्वराची प्राप्ती करत असतो. परंतु ह्या देवतांचं जरी आपल्यावर पिंडस्था मळ किंवा अधिष्ठान जरी असलं तरी देवता भक्तीतून निघणे आणि परमेश्वर भक्तीला लागणे हीच आपली साधना प्राप्तीसाठी हाच आपला धर्म हे आपण समजून घेतलं पाहिजे. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.